आंबेकर लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत करतो. सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर येऊन ठेपलेली आहे. रंगतदार म्हणायचं कारण आपण सर्वजण समजू शकता की सातारा जिल्हा परिषदेमध्ये जे काही राजकीय नाट्य घडलं त्यावरनं आता ही विधान परिषदची निवडणूक अतिशय ट्विस्ट मोठी निर्माण करणारी आहे आणि याचे परिणाम महाराष्ट्रावर होतील हे मी आता तुम्हाला नक्की सांगू शकतो. आता याचं कारण म्हणजे आजची घटना ही काय होती. आज कराडमध्ये महायुतीची बैठक बोलवण्यात आली होती आणि महायुतीच्या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, सातारचे खासदार, आमदार, दोन्ही मंत्री, भाजपचे दोन्ही मंत्री उपस्थित होते. आणि महायुतीमधले दोन घटक पक्ष जे आहेत ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदेची, या दोघांचे जे मंत्री आहेत शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना निमंत्रित केलं गेलं होतं. मात्र आजची जी कराडमध्ये ही जी बैठक झाली त्या बैठकीला हे दोघेही अनुपस्थित होते आणि यांची अनुपस्थिती ही फार मोठं बंड करून जाणारी आहे हे मी आवर्जून आपल्याला सांगेन. कालही मंत्री शंभूराज देसाई यांनी दऱ्यामध्ये भेट घेतलेली आहे एकनाथ शिंदेची. तिथून बाहेर पडल्यानंतर सांगितलं की आम्हाला जर कोणी बोलवतच नसेल आणि कुठल्या गाडीत बसायचं असे ते मार्मिक टोले त्यांनी लगावलेले आहेत. हा सगळा भाग आपण बघतोय. आता मी थोडंसं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे याच्यामधले जे मतदार आहेत या मतदारांची संख्या किती आहे, कुठल्या पक्षाची बलाबल कशी आहे आणि घटनाक्रम काय होऊ शकतो याचं विश्लेषण मी आजच्या या लाईव्ह मधनं आपल्या समोर करत आहे. आता एकूण साधारण मतदारांची जी संख्या आहे सांगली सातारा विधान परिषदेची साधारण 895 मतदार आहेत. 895 मध्ये सांगलीमधले जे मतदार आहेत ते साधारण 423 आहेत आणि सातारामध्ये 472 आहेत. सर्वात जास्त साधारण 52% जे मतदार आहेत हे सातारा जिल्ह्यामधून येतात. आता याच्यामधले मतदार कोण आहे, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद असेल, नगरपंचायती असतील, नगरपालिकेचे जे नगरसेवक असतील हे सगळे मतदार असतात. आता याच्यामधनं ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये दोन बलाढ्य उमेदवार, मी म्हणेन बलाढ्य म्हणण्याचं कारण म्हणजे दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी 2-2 मंत्री आहेत. हे मी फार जबाबदारीने सांगतोय. एक जे उमेदवार आहेत ते धैर्यशील कदम, हे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी प्रचंड भारतीय जनता पार्टीसाठी गेल्या 5-10 वर्षात काम केलेलं आहे. अनेक निवडणुका ज्या पार्टी हरत होती असं वाटलं होतं, परंतु त्या निवडणुका जिंकण्यामध्ये आणि पार्टीचं अर्थकारण सांभाळण्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा जो कोणाचा आहे तर तो धैर्यशील कदमांचा आहे. त्यामुळं प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी त्यांना ती जबाबदारी दिली. या दोघांच्या पाठीमागं जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले आहेत. आता दुसरे जे उमेदवार आहेत हे तर महायुतीमधले नाही आहेत. हे जे उमेदवार आहेत हे शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार अभयसिंह जगताप आहेत. ते दुष्काळी मान भागातनं येतात. वरकुडे, मलोडी वगैरे या परिसरामधले जगताप, त्यांचं कार्य ओळखलं जातं. ते IT क्षेत्राशी संबंधित आहेत. आता मी तुम्हाला मगाशी म्हणालो की ह्याच्या पाठीशी 2 मंत्री आहेत. मी हे म्हणण्याचं कारण आवर्जून सांगेन की ह्याच्या मागं जिल्हा परिषदेमध्ये जे काही रणकंदन झालं त्यामुळं राष्ट्रवादीचे मंत्री आणि शिवसेनेचे मंत्री हे नक्कीच अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी आहे असं मी आवर्जून म्हणेन. आता आपण जरा थोडंसं मतांचं विश्लेषण करूया की महायुतीची मतं किती आहेत, महाविकास आघाडीची मतं किती आहेत, अपक्ष मतं किती आहेत. आता साधारण 895 मतदारांपैकी जर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार पार्टी हे जर एकत्र राहिले तर यांची 630 मतदान आहे. तर 630 मतं जर धैर्यशील कदमांना पडली तर त्यांचा विजय हा अतिशय सोपा आहे आणि सहज विजय होऊ शकतात. महाविकास आघाडीकडे साधारण फक्त 193 मतं आहेत आणि अपक्षांचं मतदान हे आहे 30. आता ही झाली एक बाजू, परंतु जिल्ह्यामधलं जे चित्र आपण बघतोय त्या जिल्ह्याच्या चित्रामागं खूप काही दडलेलं आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेतली जी
निवडून आलेली मंडळी आहेत यांना भारतीय जनता पार्टीवरती चीड आहे, राग आहे. आणि जो खेळ सातारा जिल्हा परिषदेच्या निवडीवेळी झाला त्याचा वचपा काढण्याची ही संधी आल्याचं आता सध्या बोललं जात आहे. आता आपण पक्षीय बलाबल जर बघितली तर भारतीय जनता पार्टीकडं आता जे मतदान आहे ते केवळ 314च मतदान आहे. केवळ 314 मतदारच त्यांच्याकडे आहेत. उरलेली जे मतदान आहे, राष्ट्रवादीकडे सर्वात जास्त मतदान आहे ते 205 आहे. शरद पवार ची जी पार्टी आहे त्यांच्याकडे साधारण 119 आहे. शिवसेनेकडे 111 आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे 73 आहे. आता एका बाजूला भारतीय जनता पार्टीकडे 314 आणि उरलेले जे सर्व पक्ष जे आहेत, भारतीय जनता पार्टी सोडून सांगतोय, याच्यामध्ये आघाडी किंवा युती हे मी म्हणत नाहीये, तर त्यांच्याकडे साधारण 508 मतं आहेत. आता ही 508 एकसंघ मतं जर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली तर अभयसिंह जगताप हे जायंट किलर ठरणार आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं ट्विस्ट निर्माण होऊ शकतं. हे मी का सांगतोय तुम्हाला, दुसरी गोष्ट महत्वाची सांगतो. आता भारतीय जनता पार्टी आतापर्यंत जो खेळ खेळत आली हा साम दाम दंडभेद सगळ्यांचा वापर त्यांनी केला आणि भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद मिळवली. प्रचंड आर्थिक सुबत्ता असलेली पार्टी, आर्थिक बाजूने स्ट्रॉंग असलेले सगळे त्यांच्याकडे असलेले उमेदवार हे त्यांच्याकडे आहेत. परंतु ह्या निवडणुकीमध्ये थोडीशी फारकत आहे. बघा मी काय सांगतोय, फारकत कुठल्या बेसमध्ये बोलतोय की जे प्रतिज्ञापत्र या दोन्ही उमेदवारांनी सादर केलेले आहेत. आता अभयसिंह जगतापांचं जे प्रतिज्ञापत्र आहे साधारण त्यांची जी प्रॉपर्टी आणि त्यांच्याकडे जे इन्कम आहे ते साधारण 9 ते 10 कोटीच्या आसपास आहे. आणि धैर्यशील कदम जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे साधारण 3 ते 3.5 कोटीच्या आसपास उत्पन्नाचं साधन त्यांनी सगळं दाखवलेलं आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत असं दाखवले. आता ह्याच्यामध्ये म्हटलं तर शरद पवार पार्टीचे जे जगताप आहेत ते सरस ठरतात आर्थिक बाजूनी पण. दुसरी गोष्ट, सांगलीमधलं जे राजकारण आहे, सांगलीमधले विश्वजित कदम असतील, जयंत पाटील असतील, हे सर्वजण एकवटलेले आहेत. साताऱ्यामधला जर थोडंसं मी विश्लेषण मोठ्या प्रमाणात करीन, का करीन हे तुम्हाला मी नक्की सांगतो की शंभूराज देसाई यांचं जे रक्त काढलं गेलं सिस्टीममधनं, त्यांच्या हाताला इजा झाली, त्यांनी हात वर करून दाखवला, त्यांना बँडेज बांधण्यात आलं, त्यांना मार खावा लागला होता. मी जे आवर्जून सांगेन की ह्या सगळ्या गोष्टीचं लोकवृत्तने अतिशय धाडसानी मांडलं होतं की पालकमंत्र्यांना मारलं गेलं म्हणून. पुन्हा मी आजही तेच सांगतो की पालकमंत्र्यांना मार खावा लागला सातारा जिल्हा परिषदेच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये. दुसरी गोष्ट, खासदार नितीन पाटील असतील, त्यांना ढकललं गेलं, पार 4थ्या मजल्यावरनं ते खालीपर्यंत त्यांना ढकललं गेलं. मकरंद पाटील होते कॅबिनेट मिनिस्टर, त्यांना धक्काबुक्की झाली. अनिल देसाई आणि मांडवेंचं अपहरण झालं. ह्या सगळ्या गोष्टींचा वचपा काढायचा नक्की या सगळ्या सिस्टीमने ठरवलेलं आहे. सिस्टीम म्हणजे कोण? की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभे ठाकलेले सर्वजण, त्यामध्ये अगदी शशिकांत शिंदे असतील, बाळासाहेब पाटील असतील, सगळी मंडळी ही एकवटलेली आहे. त्यांच्या बैठका अंतर्गत मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आज त्यांनी त्यांची नाराजी या दोघांनी व्यक्त केली की महायुतीच्या बैठकीला जाण्याचं टाळलेलं आहे. आता अभयसिंह जगतापांचा जो विजय आहे हा आता दृष्टिक्षेपात येऊ लागलेला आहे. मी म्हणजे फार जबाबदारीने सांगतोय, कारण का ज्या पद्धतीनं मतांची बलाबल आहे, साधारण 508 मतं ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली आहेत. आता ह्याच्यामध्ये काय किमया होऊ शकते? याच्यामध्ये जयकुमार गोरे जे आहेत हे होत्याचं नव्हतं करणारे एक मंत्री, साधारण या 2-3 वर्षात त्यांचं प्रचंड मोठं नाव झालंय की कुणालाच वाटलं नव्हतं जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येईल, मात्र जयकुमार गोरेंनी हे करून दाखवलं. आता ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधले जेवढे नगरसेवक असतील, जेवढे जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरपंचायत सदस्य असतील, यांची खरेदी विक्री होण्याची शक्यता आहे. आणि ही जर लोक अशा पद्धतीनं ह्यांची जर खरेदी विक्री झाली तर आपल्याला चित्र वेगळं बघायला मिळेल. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे उमेदवार आहेत धैर्यशील कदम हे निवडून येऊ शकतात. मात्र जर जिल्हा परिषदेचा राग
या सगळ्या सदस्यांमध्ये तसाच असेल तर अभयसिंह जगताप हे 100 नाही 1,00,000% निवडून येऊ शकतात. हे आवर्जून मी लोकवृत्तच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे. आता साधारण 4 ते 5 दिवसच राहिलेले मतदानाला. मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूनी सगळ्या पद्धतीच्या यंत्रणा सामदाम दंडभेद चालू आहेत. अभयसिंह जगतापांचा 1 to 1 प्रचार चालू आहे. धैर्यशील कदमांच्या पाठीशी शिवेंद्रराजे आहेत, उदयनराजे आहेत, अतुल भोसले आहेत, कराडमधली लोक आहेत, साताऱ्यामधली लोक आहेत, RSS काम करत आहे. आता ही निवडणूक इतकी रंगतदार झाली आहे. ही रंगतदार सामान्य लोकांना दिसत नसली तरी आमच्यासारख्या पत्रकार हे जवळून बघत आहेत. आणि जो ट्विस्ट बघायला मिळत आहे, आणि जर खरोखर तसं जर घडलं आणि अभयसिंह जगताप निवडून आले तर साताऱ्यातील ज्या लोकप्रतिनिधींनी आहेत, ज्यांनी मतदान केलंय, त्यांनी त्यांचा भारतीय जनता पार्टीवरती राग काढलाय असं म्हणावं लागेल. आता आपण वाट बघूया मतदानाची आणि मतदानानंतर होणाऱ्या मतमोजणीची. तुम्हाला नक्की काय वाटतं? या निवडणुकीमध्ये कुणाचा विजय होईल? नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि विश्लेषणाबद्दलही आपलं परखड मत व्यक्त करा. धन्यवाद.